नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि कसं आहे, रोज तेच तेच भाजी तीच कोशिंबीर खाऊन खरं तर आपल्याला कंटाळा आलेला असतो. म्हणून काहीतरी बायकांना रोज विचार करत असतात, आज काय नवीन बनवता येईल, आज काय नवीन बनवता येतील. म्हणून मी काय केलं, रोज मेथीचे ना पराठे, भाजी, हा पराठा, ते थेपलं, ते पुरी करून खाऊन खाऊन कंटाळा आला. आणि जर आपल्या हिवाळ्यामध्ये ना खूप भाज्या मिळतात आणि मेथीची भाजी पण खूप छान आणि हिरवीगार टवटवीत अशी मिळते, म्हणजे अशी पानं खुडून खुडून घेण्यासारखी मिळते. म्हणून काय केलं, मी मेथीची भाजी घेतली आणि त्याचे देठ अजिबात घेतले नाहीत, पानं 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 मस्तपैकी खुडून घेतले. तुम्ही बघत असाल मी कशी खुडत आहे वगैरे ते. आणि काय केलं, ते एकदम छान पानं पानं खुडून घ्यायची. आणि त्यानंतर काय करायचं, आपल्याला ह्याचे काय बनवायचं आहे ना, मेथीचा पराठा बनवायचा आहे ना, मेथीचा थेपला बनवायचा आहे ना, मेथीचं हे बनवायचं आहे ना, मेथीचं ते बनवायचं आहे. आपल्याला बनवायचे आहे मेथीची एकदम मस्तपैकी आणि तोंडात अशी सारखं सारखं खावीशी वाटणारी अशी कोशिंबीर बनवायची आहे. हे बघा, मी तर पण तुम्हाला दाखवत आहे की मेथीची पानं व्यवस्थित खुडून घ्यायची आहेत. ते आपण काय बनवणार आहे, मेथीचे पराठे नव्हे, मेथीची कोशिंबीर बनवणार आहे. पराठे खायचं विसरा, पुरी खायचं विसरा, मेथीची भाजी खायचं विसरा. आज खायची आहे आपल्याला मेथीची कोशिंबीर. एकदम छान, एकदम भन्नाट आणि गावरान रेसिपी आहे. मला माहिती नाही तुम्ही कसं बनवता, पण मी जसं बनवते तशी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी काय करायची, मेथीची पानं छान खुडून घ्यायची आणि त्यानंतर आपण फोडणी घ्यायची, फोडणी टाकायची आहे ह्याच्यामध्ये. पण फोडणी टाकायची कशी, वरून टाकायची आहे. म्हणजे असं नाही की फोडणी टाकायची आपण मेथीची भाजी डायरेक्ट त्याच्यात टाकायची, असं नाही. आपल्याला जिरं, मोहरी आणि त्यानंतर मिरची, कढीपत्ता टाकायचा आहे, हिंग टाका, हळद टाका. जास्त काही टाकायची गरज नाही, पण मिरची पण टाकायची आहे. आणि ही सगळी फोडणी करायची. आणि शेंगदाणे पण मोठे मोठे त्या तेलामध्ये छान असं भाजून घेतले तरी पण चालेल. छान भाजायचं ते. आणि ती सगळी फोडणी काय करायची आहे, आपल्याला ती पानं खुडून घेतली आहेत ना मेथीची, त्याच्यामध्ये ओतायची आहे, वरून ओतायची आहे. ओके. त्यानंतर काय करायचं, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं बारीक. मोठे शेंगदाणे तर घालायचेच आहेत. तुम्ही फोडणीत पण टाकू शकता किंवा डायरेक्ट त्याच्यामध्ये भाजले असतील तरी टाकू शकता. आणि त्यानंतर काय करायचं, त्याला दही लावायचं, शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि छान मस्तपैकी हलवायचं. मीठ पण घातलं तरी पण चालेल, लगेच काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि ते थोड्या वेळ सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं. फ्रीजमध्ये ठेवले की एकदम मलईदार असं होते, कारण दही असं आपण हलवून मलईदार दही घ्यायचं, आंबट दही नाही घ्यायचं, एकदम छान लागतं. आणि ते असं हलवायचं. तुम्ही जर तळून उडदाची डाळ पण घातली तरी चालेल किंवा मुगाची डाळ पण घातली तरी चालेल. ओके. तर ठीक आहे, चला ही फोडणी आपण सगळं ओतायचं आणि मस्तपैकी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं. खूप छान चवीला लागते, अतिशय भारी लागते. तुम्ही तशीच पण खाल्ली तरी चालेल, भाकरीसोबत पण नुसती खाल्ली तरी चालेल, नाहीतर आपण तोंडी लावण्यासाठी जरी घेतली तरी पण चालेल. मात्र ह्याच्यामध्ये जिरे भरपूर टाकायचे, कारण जिरा असा खमंग छान लागतो, एकदम सारखा सारखा तोंडात आला तर. अशा पद्धतीने एकदम झटकीपट अशी होणारी कोशिंबीर आहे आणि खूप छान लागते. तुम्ही एकदा घरून बघा, घरी सगळ्यांना खूप आवडेल. अशी लहान मुलं पण खातील. तुम्ही मिरची जास्त टाकू नका, फक्त चवीपुरती दोन तुकडे जरी टाकले तरी चालतील, लहान मुलं पण खातील. बघा, शेंगदाण्याचं तुम्ही तेलात पण टाकले तर फोडणीमध्ये चालतील किंवा वरून, जर माझ्याकडे भाजलेले होते म्हणून मी वरून टाकलेले आहेत. आणि शेंगदाण्याचं कूट आणि बाकीचं मग दही टाकायचं, मस्तपैकी हलवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं. बाकी काही याला करायचं नाही आहे आणि मस्तपैकी खायचं. कशी वाटली मला सांगा कोशिंबीर नक्की. आणि ह्याचं स्ट्रक्चर एकदम भारी दिसतं, तुम्ही बघू शकता. आणि मला नक्की सांगा, तुम्ही पण करून बघा.